श्री स्वामी चरित्र सारामृत अध्याय 17. श्री गणेशाय नमः. मागील अध्याय कथा सुंदर प्रख्यात जय मुंबई शहर तेथे येऊन स्वामी कुमार मठ स्थापिती समर्थांचा स्वामी नावाचे भजन त्याची या चरित्राचे कीर्तन त्याहून व्यवसाय अन्य स्वामी सुत नेनती स्वामी सुताची जननी काकुबाई नामे करून तिने हे वृत्त ऐकून दुःख केले अनिवार्य. निज मातीचा शोक पाहून दुःखित झाले अंतकरण ती लागे सावरून धरले सत्वर प्रेमाने नाना प्रकारे स्वामी सुत मातेचे समाधान करीत मधुर शब्दे समजावेत परमार्थ गोष्टी सांगोनी यासी अभिषेच बाधा झाली किंवा कोणी करणे केली याची सोय पाहिली पंचाक्षरी आणून त्या समयी प्रख्यात तोर यशवंतराव मोसेकर जयसी देव मामलेदार सर्व लोक बोलती ऐसा विचार करून पोटी दर्शन आल्या उठाउठी सांगितले सुताच्या गोष्टी मुळापासून सर्व ऐकून या देव मामलेदार हासोनी देत ही उत्तर त्यासी विसेच लागले थोर माझे दूर न हेची ऐसे उत्तर ऐकून दुःखित झाले अंतकरणी. मग ते स्वामी सुताची चन्नी अक्कलकोटी येत असे असो इकडे स्वामी सुत मुंबई माझे वास्तव्य करीत हिंदू पारसी स्वामी भक्त त्याच्या उपदेश आले. मठ होते का मटीपूर येत तेथे जागा नव्हती प्रशस्त मग दिल्ली कांदेवाडीत जागा एका भक्तीने तारा नामे त्यांची कांता तेही त्रास देत स्वामी सुता पर्यंत याच्या चित्त दुःख खेद नसेची. तर मुंबई शहरात शक्य 1792 फाल्गुन कृष्ण त्रयोदशीच स्वामी जयंत केलीचे. कोणी एके समयासी नगरकर नाना जोशी सहजाली मुंबईसी त्यांनी ऐकिले वर्तमान पाहुनी स्वामी सुताप्रती आनंदले नाना चित्ती प्रेमानंदी चरण वंदिती स्तवन करीती तयाचे स्वामी सुखे तयासी लावी येले स्वामी भक्तीसी धन्य झाले नाना जोशी रंगले भजनी समर्थाच्या पुढे जोशी बुवांनी स्वामींची पत्रिका करवून ती अर्पावया श्रीचरणी अक्कलकोटी पातले. पत्रिका श्रीचरणी अर्पली स्वामी मूर्ती आनंदले समर्थे त्यासी आज्ञा केली नगरा वाचता म्हणून नगरा वाजविता जोशी हा असू आले समर्थासी पाहून या स्वभक्तासी परमानंद झाला. असं अक्कलकोटे नगरात शक्य 1793 प्रथम स्वामी जयंती करीता स्वामी सुता आनंदे छेलीखेडे ग्रामात प्रख्यात स्वामी प्रकट होत विजय नामे भक्त गोट्या खेळत त्या सवय स्वामी सुता दिवसेंदिवस स्वामी भक्ती करी विशेष जन नाविले भजनास कीर्ती ध्वज उभारिला मना माझी धरुणी कामना कोणी ताची दर्शना त्यासी समर्थ करीत आज्ञा सुताकडे जावयासी स्वामी सुत त्याप्रती मनातील खोल सांगती ऐकून जनचकित होती व नीती ख्याती सुताची. एकदा सहज स्वामी सुता अक्कलकोटी दर्शना येत तेव्हा समर्थ राजवाड्यात राहिले होते आनंदे. स्वामी दर्शन घेतले विन तोन सेवी उदकान ऐसे दिवस झाले तीन निराहार राहिला. मग वाडे समोर जाऊन आरंभिले प्रेमळ भजन जे करून रसे भरले पूर्ण ऐकिले आतून राणीने सेवकासी म्हणे सत्वरी तुम्ही जाऊन या अवसरी त्या साधू ते मंदरी प्रार्थून या नावे पाहून या समर्थासी उल्हास सुतासी मानसी धावून या वेगेसी मिठी चरणी घातली निज सुता ते पाहून आनंदाले समर्थ मनी कर फिरवला मुखावरून हस्ती धरून उठवले. अक्कलकोटी त्या अवसरी बहुत होते सेवेकरी परी समर्थाची प्रीती करी स्वामी सुतावरी होती. स्वामी सुत रात्रंदीन समर्था पुढे करीती भजन पायी खंडावा घालून प्रेम रंगे नाचती. एके दिवशी श्री समर्थ बैसले असता आनंदात स्वामी सुत भजन करीता पायी खंडावा घालून एकांत समय साधूनी समर्थ सांगते तया कानी आम्ही जातो निज धामी वारसा पुढे चालवावा. स्वामी वचन ऐकोनी स्वामी सुद्ध निशब्द होई कल्पना साहित्यासी स्वामी विन कैसे जीवन वारंवार विनली स्वामीसी ऐसे न करावे काय मी अचान लय करू तू माझी आई. स्वामी धरसी हृदयाशी म्हणती आम्ही तवर हृदयी वास करून इच्छिती चिंतन काही करावे. असो मग स्वामी सुत ते स्थळ सोडून त्वरित नगर बाहेर येत मार्ग धरित मुंबईचा. स्वामी वचनी दुखावला अंतरी बहु खिन्न झाला परतोनी नाही आला जन्मवरी अक्कलकोटी त्या दुःखे उत्तरतर क्षीण झाला. स्वामी सुत दुःख दिवस रात्र चैन नसे क्षणभरी तोची रोग लागला शेवटी आजारी पडला ऐसा समाचार समजला अक्कलकोटी समर्थाते. स्वामी सुधाचे जननी राहत असे त्या स्थानी तिने हे वर्तमान ऐकून विनवित समर्थाते. मग समर्थे त्या अवसरी मुंबईस पाठवले सेवेकरी म्हणते सुता ते सत्वरी मच सन्निधानावे वरी सुत त्या सांगती आला नाही अक्कलकोटी विरह दुःख त्याचे पोटी रात्रंदी नसलत असे. मग सांगते समर्थ त्यासी घालून पेठीत घेऊन यावे त्वरित कोणीतरी जावोनी तथापि स्वामी सुत पाही अक्कलकोटी आला नाही दिवसेंदिवस देही क्षीण होत चालला. शेवटी बोलले समर्थ आता जरी येन सध्या तरी तोफ भरून यथार्थ ठेविली ती उडवकी. याचा अर्थ स्पष्ट होता तो समजला स्वामी सुता परी तो आला अक्कलकोट जीवित परवान केली. आजार वाढला विशेष श्रावण शुद्ध प्रतिप्रदेश केला असे केला श्वास सर्व लोक हळहळती. अक्कलकोटी त्यादीने समर्थ करीती विचित्र करणी बैसले स्नान करून परिगंधना लावेती भोजनाती न उठती धन्यवनी अंग टांगती कोणा संगे न बोलती
मुदती रुधन करी शनशने. इतके माझी सत्वर मुंबईहून आली तार सुरत झाला समाचार स्वामी सुद्धगत झाला. मग काकूबाईने सत्वर जवळ केले मुंबपूर ते समजला समाचार परतला पावला आत्मज निज पुत्र मरण वार्ता एकोणी करीती अकंत तो दुःख तो समय वर्णित दुःख अंतरी होत असे. असो मग काकूबाई अकलकोटी लवलाही परतून आल्या पाही बोलले काय समर्था ते सुतापला भक्ता सुनी अकाली पावला का मरण मग स्मृतीचे हे चरण त्यांचे तारण होय कैसे. समर्थ बोलले ती येसी उल्लंघिले आमच्या आज्ञेसी संधी सापडेले काळासी ओढुनी बळेसी मगनेला. धन्य धन्य स्वामी कुमार उतरला बहुदती दुसरा ख्याती झाली सर्वत्र कीर्ती अमर राहिली. येथे श्री स्वामीचरी सारामृत ज्ञान प्राकृत कथा संबंध भाविक भक्त परिसोत सप्तदशोध्याय गौड श्री भगवचरणार्पणमस्तु. श्रीरस्तु शुभं भवतु.